जिजाऊ तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस. जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले मंदिराचे कळस. जिजाऊ तुम्ही नसतात तर निसते दिसले पतिव्रतेच्या कुंकुभाळी. जिजाऊ तुम्ही नसता तर पतिव्रताच्या करुणी किंकाळ्या, मग विरल्या असत्या रानोमाळी. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. परंतु याच जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये, याच जिजाऊंच्या संस्कारामध्ये वाढलेल्या या महाराष्ट्राला आज त्याच जिजाऊंच्या विचारांची खरं तर आठवण येत नाही, विसर पडला. जिजाऊ तुम्ही नसतात तर काय झालं असतं या महाराष्ट्राचं? स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना नसतं दाखवलं तर आज आमच्या सगळी माणसं काय म्हणून जगली असती, काय म्हणून फिरली असती, कशा पद्धतीनं आयुष्याचा गाडा ओढला असता, याचा फक्त जर विचार केला तर कुठंतरी गुलामीत जगले असते. जिजाऊ तुम्ही जे जे या स्वराज्यासाठी केलंय, आज महिलांचा सन्मान हेच जिजाऊंचं खरं स्वराज्याचं वैभव होतं. शिवाजी महाराजांनी सुद्धा जिजाऊंच्या संस्कारामध्ये शत्रूच्या सुद्धा स्त्रियांचा सन्मान केला. जिजाऊ आज तुम्ही असता महाराष्ट्रात, या देशात, तर काय झालं असतं? परंतु आज तुम्ही नाहीत. काय होतंय आमच्या महाराष्ट्रामध्ये? आज महिलांना हुंड्याच्या माध्यमातून छळलं जातंय, पैशाच्या माध्यमातून छळलं जातंय. अन्याय अत्याचार या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये महिलांना सहन करावे लागतात. पुरुषी मानसिकतेमध्ये फक्त शोषण करणे किंवा तिला दुय्यम लेखणे, किंवा जिजाऊ आज इतकी वाईट परिस्थिती आहे. एका बाजूला स्त्री शिकली, सक्षम झाली, प्रगतीच्या दिशेने सुद्धा गेली, परंतु जिजाऊ ती पाठीमागून वळून पाहायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे, ती शिकली, ती घडली, ती मोठी झाली, परंतु तिला प्रतिनिधित्व मिळत नाही. जिजाऊ तुम्ही नसता तर आज काय झाली असती अवस्था, याचा विचार करत असताना जिजाऊ तुम्ही प्रत्यक्षात जन्माला आलात, तुम्ही स्वराज्य घडवलं, परंतु आज 400 वर्षानंतर सुद्धा या भूमीमध्ये त्याच आजच्या प्रत्येक घरातल्या जिजाऊला तितकी सक्षमपणे प्रतिनिधित्वातून वागणूक दिली जाते का? नाही दिली जात. आज आम्हाला जिजाऊ तुमच्याच महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये वैष्णवी सारखे जे भयानक प्रकरण घडतात किंवा इतर जे प्रकरण घडतात, मनाला वेदना होतात की होय, आम्ही त्याच महाराष्ट्रात राहतोय, जगतोय, वाढलोय. त्या महाराष्ट्राची अवस्था काय? जिजाऊ तुमच्या संस्काराचा आज सुद्धा समाजाला विसर पडलाय. घराघरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण ते कधी सहजासहजी जन्माला येणार नाही. त्यासाठी घराघरात अगोदर जिजाऊ जन्माव्या लागतील. आणि त्याच जिजाऊंना सन्मान करणारे, सन्मान देणारे आणि संपूर्ण कुटुंबाची, स्वराज्याची जबाबदारी जशी शहाजी महाराजांनी जिजाऊंवर टाकली होती, तसे शहाजी राजे सुद्धा त्याच घराघरामध्ये जन्माला येणं गरजेचं आहे. कारण आज सुद्धा आम्ही बघतोय की महिलांच्या चारित्र्यावरून, त्यांच्या कामाच्या तिथल्या एकंदरीत वागण्यावरून आज घराघरात महिलांना संशयावरून संपवलं जातंय, उद्ध्वस्त केलं जातंय. कुठलं तरी फ्रस्ट्रेशन कुणासमोर तरी काढलं जातंय, कुठला तरी राग कुठंतरी व्यक्त केला जात आहे. जिजाऊ आज तुमचा आदर्श या समाजाला गरजेचा आहे. आज तुम्ही नसता तर ना शिवाजी महाराज घडले असते, ना संभाजी महाराज घडले असते. जिजाऊ तुम्ही स्वराज्याला 2 छत्रपती दिले. आज महाराष्ट्राला त्याच शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची सुद्धा गरज आहे. पण ती कधी, जर घराघरात जिजाऊ सुरक्षित, सन्मानाने आणि प्रगतीच्या दिशेने वागत असतील, जगत असतील तर. जिजाऊ तुमचं स्मरण करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गोष्ट अपेक्षित आहे
आज जिजाऊंचे संस्कार या समाजाला परत एकदा ते अंगीकारावे लागतील. जिजाऊंनी सती प्रथेला विरोध केला. आज आमच्या महिला सती प्रथा तर जात नाहीत समजा, परंतु आपल्याच पतीकडून अशा पद्धतीनं छळ सहन करतात, कुटुंबाचा छळ सहन करतात, सासू सासऱ्यांचा छळ बोलणं सहन करतात. पण आजची स्त्री सुद्धा एका बाजूला सहन करणारी सुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच सासू सासऱ्याचा, नवऱ्याचा किंवा कुटुंबाचा सन्मान करणारी सुद्धा नाही. या सुद्धा गोष्टीचा विसर आजच्या स्त्रीला पडलाय. आजची स्त्री कशात अडकली, या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. जिजाऊंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं विचार करत असताना, चर्चा करत असताना आज आमच्या समाजाची अवस्था काय, आज आमच्या महिला काय करतात. आम्ही नेहमी म्हणतो हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीचा महाराष्ट्र आहे, हा अहिल्याराणी होळकरांचा महाराष्ट्र आहे, हा रमाईचा महाराष्ट्र आहे आम्ही म्हणतो. पण त्यांच्या विचारांचं काय? आजही आमच्या नवतरुणी ज्या आहेत त्यांना त्याच जिजाऊंची ओळख आहे का? त्या सावित्रीची ओळख आहे का? अहिल्याराणींचा इतिहास माहिती आहे का? रमाई कोण आहेत माहिती आहे का? त्यांचा त्याग माहिती आहे का? विचार जर केला, उत्तर प्रामुख्यानं जास्त संख्येनं नाही येतं. याचा अर्थ असा आहे, आम्हाला घराघरामध्ये नुसत्या जिजाऊ घेऊन जाऊन चालणार नाही, नुसतं जय जिजाऊ म्हणून चालणार नाही, तर त्याच जिजाऊंचे संस्कार घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कशी होती सावित्री, कशी लढली सावित्री, कुणासाठी लढली, आजच्या महिला भगिनींना त्या सावित्रीची सुद्धा ओळख करून देणं गरजेचं आहे. कारण नसती सावित्री शिकली आणि शिकवलं, नसती सावित्रीनं दगडगोटे अंगावर झेलले, नसता संघर्ष केला याच पुण्यात गंजपेठेतून बुधवार पेठेतल्या त्या भिडे शाळेपर्यंत, तर देशाचे राष्ट्रपती, आपल्या राज्याची मुख्य सचिव किंवा प्रत्येक जिल्ह्याची कलेक्टर किंवा शाळेची आदर्श शिक्षिका महिला नसती होऊ शकली. स्वराज्याचा कारभार 32 वर्ष राजमाता अहिल्याराणी होळकरांनी सगळे दुःख पचवून केला. आज त्याच महिला कर्तृत्वान प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, परंतु त्या काय करतात बांधवांनो? आजच्या आमच्या महिला हरतालिका, कर्मकांड, उपास तापास, हा बुवा तो बापू याच सत्संगात आणि रामदासी बैठकात गुरफटून गेल्यात. ज्या जिजाऊंनी शिवरायांवर जे ताकदीचे संस्कार केले आणि स्वतः गुरु म्हणून जिजाऊंनी शिवरायांना जी शिकवण दिली, जे संस्कार दिले, तीच शिकवण आज आमच्या महिला स्वीकारण्यासाठी तयार आहेत का? नाही. आज त्या रामदासी बैठकांमध्ये जाऊन गुरु म्हणून रामदासाला स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी त्या प्रयत्न करतात. याच्यासाठी वाईट गोष्ट नाही. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, आज आमच्या महिला सोमवार ते रविवार प्रत्येक वार उपासामध्ये कसा घालवायचा, आज या देवाचा वार, उद्या त्या देवाचा वार, हिचं शरीर अशक्त बनलंय. तिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ सशक्त कसं होईल, ते बुद्धिमान कसं होईल, ते या देशातल्या, या समाजातल्या 5 सत्ता कशा काबीज करील. मुलगाच जर अशक्त जन्माला आला, आई सुद्धा जर तशीच असेल, ती पिढी नकोय आम्हाला. म्हणून जिजाऊंचे संस्कार, त्यांचे विचार आज समाजाला देणं गरजेचं आहे. परंतु जिजाऊच जिथं खऱ्या सांगितल्या जात नाही, सावित्री अहिल्या रमाई जिथं खऱ्या सांगितल्या जात नाही, तिथं आमच्या महिला खरा इतिहास कधी सहन करणार? बांधवांनो, माता भगिनींनो, जिजाऊंचं स्मरण करत असताना आज जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे, हा जर प्रश्न तुम्ही मला विचारला तर माझं उत्तर फक्त 2-3 मुद्द्यांवर असेल. आज महिलांना घरात त्याच जिजाऊ सारखा घरातला राज्यकारभार करण्याची संधी दिली पाहिजे. तिनं चांगले उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत. प्रत्येक घरातली महिला ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आई म्हणून जिला सन्मान करतोय, बहीण म्हणून, बायको म्हणून किंवा लेक म्हणून जिचा सन्मान करतोय, तिच्या मनामध्ये जे जे काही करायचंय
ते तिला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली पाहिजे, तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जिजाऊंना जसं शिवरायांना घडवलं त्यासाठी पायऱ्या उतरताना ती म्हणली नाही, अरे बाळा सावकाश उतर नाही तर तू पडशील. नाही, शत्रूला भेटायला जाऊन लढाया करून तू बाळा ये, परंतु तू तुझी इज्जत अशी राख, इतका मोठा हो की शत्रूला सुद्धा तुझं लहान वय महत्वाचं नाही, तुझ्यातलं जे बुद्धी चातुर्य आणि शिवनीती आहे त्यांनी शत्रू सुद्धा चक्रावून गेला पाहिजे. आपल्याला शत्रुत्व आता करायचं नाही, परंतु कर्तृत्वाच्या जोरावर तू इतका मोठा हो, इतका मोठा हो, इतरांपेक्षा तुझी रेष मोठी असली पाहिजे, इतका प्रचंड अभ्यास तू कर. तरच शिवाजी महाराज घराघरात जन्माला येतील. शिवाजी महाराज आता जन्माला आले तर ढाल तलवारीची लढाई लढणार नाहीत, बुद्धी चातुर्याची कर्तृत्वाची लढाई लढतील. आज जिजाऊ काय शिकवतील तर तू प्रशासन गड ताब्यात घे, प्रशासकीय सत्ता तुला मिळाली पाहिजे. राजकीय गड ताब्यात घे, तुला राजसत्ता मिळाली पाहिजे. तू धर्मसत्ता ताब्यात घे, तुला आपल्या धर्माचं सगळं आचरण आलं पाहिजे. दुसऱ्यावर विसंबून लावू नको आणि दुसरा दलाल तुझ्या घरात आला नाही पाहिजे, इतका धर्म तू कोळून पे. तू अर्थगड ताब्यात घे, अर्थसत्ता तुझ्या हातात असली पाहिजे, तू सक्षम झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रचार प्रसार माध्यम गड ती सत्ता सुद्धा आता मिळवली पाहिजे. या पंचसत्ता तू मिळवल्या तरच तू जिजाऊचा लेख होशील आणि आदर्श प्रत्येक घरात शिवाजी महाराज त्या रूपाने जन्माला येतील. नाहीतर आमच्या पोरांना आम्ही काहीच स्वप्न दाखवणार नाही, कुठेच पुढे जाऊ दिलं नाही, त्यांच्या मनासारखं नाही केलं किंवा त्यांच्या मनात तो आदर्श निर्माण नाही केला तर काहीच उपयोग होणार नाही. आज जिजाऊ असत्या तर काय केलं असतं, ते एखाद्या महाराजाच्या किंवा बुवा बापूच्या किंवा सत्संगाला किंवा कुठल्या बैठकीला गेल्या नसत्या. जिजाऊ सांगतील की पिढी अशी घडवायची, अन्यथा पूर्वी सती प्रथा होती, जिजाऊंनी नाकारली, तशी आजच्या महिला भले सती जाणार नाही, परंतु सक्षमपणे 100% निरोगी राहील. जिजाऊ सांगतील तू योगा कर, प्राणायाम कर, निरोगी राहा. उपास केलास तर आठवड्यातून एखादा दिवस कर, शरीराला तू गरजेचा आहे, पण तू अशक्त राहून सशक्त पिढी घडवू शकणार नाही. जिजाऊ सगळ्यात महत्वाचं सांगतील, आजच्या पिढीला जर आज असत्या तर मुली तू शिक, सक्षम हो, सुशिक्षित हो, तुझ्यामुळे 2 कुटुंबाचा उद्धार होणार आहे. ज्या कुटुंबात तू जन्मली त्यांचा सुद्धा उद्धार करशील, आई वडिलांचा. ज्या कुटुंबात तू लेक म्हणून जाशील तिथला सुद्धा उद्धार होईल. हे अपेक्षित आहे, हे गरजेचं आहे. आज समाजाला जिजाऊ जर घराघरात जन्माला नाही आल्या तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला येणार नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून विचार करा. जिजाऊंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं एवढं सांगतो, जिजाऊंचे संस्कार इतके मोठे होते, इतके ग्रेट होते, म्हणून स्वराज्याला शिवाजी महाराज मिळाले. पण ते देण्यासाठी सक्षम स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज सुद्धा त्याच ताकदीनं त्यांच्या पाठीशी होते. आज घराघरात जिजाऊ शिवरायांच्या विचारांची आणि शहाजी महाराजांच्या संकल्पनेची आणि त्या धाटणीची, त्या विचारांची गरज आहे. तो विचार जिवंत ठेवूया, जागरूक ठेवूया आणि जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईंच्या विचारांचा जागर करूया. हाच खरा स्मृतीचा ठेवा आपण ठेवला पाहिजे आणि हीच खरी जिजाऊंना खरी श्रद्धांजली असेल. प्रत्येक मुलगी शिक्षित झाली पाहिजे, ती शिकली पाहिजे आणि सक्षमपणे उभी राहिली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करूया. जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद.